संत नगरी शेगाव, जिथे प्रत्येक पावलागणी गजानन महाराजांची कृपा अनुभवाला येते. या पवित्र भूमीत पाय ठेवताच मन आपोआप शांत होते आणि भक्तीची एक विलक्षण लहर मनात भरून जाते. त्याआधी हे केलं का? मैंने टच किया. दर्शनानंतर आम्ही पुढे आलो त्या पवित्र वारीकडे, जिथे सुरू होते महाप्रसादाची अद्भुत सेवा. रोज हजारो भक्त प्रेमाने, संयमाने आणि अखंड श्रद्धेने रांगेत उभे राहतात. ही वारी फक्त प्रसादासाठी नाही, तर ही विश्वासाची वारी आहे. इथं उभं राहिलं की मनात एकच भावना जागते, महाराजांवर पूर्ण भरोसा. इथला महाप्रसाद हा केवळ अन्न नाही, भक्ती, प्रेम, नम्रता आणि सेवाभावाची जपलेली परंपरा आहे. हजारो भक्तांसाठी दररोज शुद्धता आणि श्रद्धेने बनवले जाणारे पवित्र अन्न गजानन महाराजांच्या सेवाभावाचं जिवंत प्रतीक आहे. एका ताटात मिळणारं साधं पण पवित्र अन्न मनाला खोलवर स्पर्शून जातं. इथलं वातावरण इतकं शांत, समाधानदायी, जणू महाराज स्वतःच या सेवेचं मार्गदर्शन करत आहे असा दिव्य अनुभव मिळतो. भक्तांच्या चेहऱ्यावरची प्रसन्न स्मित रेषा, सेवकांचा नम्रभाव आणि प्रसादाची दैवी चव, हे सर्व अनुभवण्यासाठी शेगावला एकदा तरी यायलाच हवं. कारण शेगावच्या महाप्रसादात एक अनोखी जादू आहे, जी शरीराला अन्न देते आणि मनाला अपार शांती. गजानन महाराजांची महिमा शब्दात मावत नाही, ती फक्त अनुभवली जाते. शेगावला आलात तर महाप्रसाद नक्की घ्या, कारण हा फक्त महाप्रसाद नाही, तर महाराजांचं कृपादान आहे. शेगावचा महाप्रसाद स्वतःमध्येच एक दर्शन आहे. तो जेवत असताना मनात एकच आवाज उमटतो, माझ्या भक्तांनो, चिंता करू नका, मी सदैव तुमच्या सोबत आहे. जय गजानन महाराज. हा भक्तिमय प्रवास अनुभवायला आवडला असेल तर कृपया आमच्या CKRK ट्रॅव्हल लाईफ या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण पुढेही अशीच पवित्र, भावनिक आणि प्रेरणादायी यात्रांची अनुभूती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत.